ठीक आहे, सुरू करा. आहेत होस्ट आता, पण तुम्हालाच होस्ट केलंय. हा चालेल. नमस्कार सर्वांना. नमस्कार. ओंकार घेऊयात सुरुवातीला. ताट बसायच्या. दीर्घ श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास सोडा. परत एक सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हाताचं घर्षण. अलगद अशा रीतीने डोळे उघडून घे. काल कुठवर आलो होतो? तर काल आपण सुरुवातीला IT क्षेत्रातलं कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम्स बघितले होते आणि नंतर संघटनात्मक तणाव ह्याच्यावर आपण चर्चा केली आणि त्याच्यामुळे गटबाजी कशा प्रकारे दिसून येते आणि अनियमित रात्रपाळी किंवा पाळीचं जे हे असतं पाळीतील बदल. बरोबर बदल. आहे. हे सगळे मुद्दे कशाचे आहेत? पॉइंट कोणता चालू आहे आपला? तणाव. वर्क प्लेस स्ट्रेस इन हो इंडस्ट्रीज. हो बरोबर आहे. उद्योगामध्ये कामासंदर्भातील तणाव याच्यामधील आपण मुद्दे बघत होतो. त्याच्यामध्ये बघूया कुठवर आलोय आपण. बघा, कालच्या तासामध्ये संघटनात्मक तणाव बघितलेत. बरोबर आहे. आणि त्यासोबत पाळीतील होणारे बदल, पाळीतील होणारे सतत बदल, त्याच्यामुळे कामगारावरती कसा ताण येतो आणि संघटनात्मक मध्ये काय काय अडचणी तिथे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे कामगारावरती काय ताण निर्माण होतो, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आजच्या तासामध्ये पुढचे बघूयात आपण मुद्दे काय काय आहेत. त्याच्यामध्ये एक आहे बघा, जास्त काम आणि कमी काम. खालचा जो मुद्दा आहे तो काय आहे? कमी काम. तो सुरुवातीला जास्त कामाचा बघूया. आता जास्त काम म्हणलं की त्याच्यामध्ये कंपन्यामध्ये विशेषतः दोन प्रकार दिसून येतात. एक आहे अवास्तव मागणी, अनरिअलिस्टिक डिमांड्स, आणि दुसरा आहे कामाची मुदत म्हणजे वर्क डेडलाईन्स. अलग लक्षात. अशा दोन स्वरूपातील जास्त कामाचा तणाव कर्मचाऱ्यावरती तिथं असल्याचा दिसून येतो. मग बघूयात आता याचं एक एक बघूयात भाग कसे आहेत. तर अवास्तव मागणी जी आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, वेळ कमी, वेळ आणि काम यांचं प्रमाण कसं आहे? व्यस्त. म्हणजेच वेळ कमी आणि काम जास्त करण्यास सांगणे किंवा कामगारांच्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त काम सांगणे, हा जो प्रकार आहे दुसरा, तो कशाचा आहे? कामाची मुदत मध्ये येईल. बरोबर आहे. तर बघा, पहिला प्रकार बघूयात, वेळ कमी. आणि हे दोन जे प्रकार आहेत हे जास्त प्रमाणामध्ये तिथं कर्मचाऱ्यामध्ये दिसून येतात. अवास्तव मागणी म्हणजे काय म्हणता येईल? वास्तव. अवास्तव मागणी म्हणजे गरजेपेक्षा जास्त मागणी.
बरोबर आहे. प्रमाणापेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त प्रमाण कसं आहे, इथं कामाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि वेळेचं प्रमाण खूप कमी आहे. कमी. मग आता भरपूर काम हे कमी वेळेमध्ये होऊ शकत नाही. यालाच टार्गेट असं सुद्धा म्हणलं जातं कंपन्यामध्ये. वेगवेगळ्या कामाचे काय असतात, टार्गेट असतात आणि ते वेळेमध्येच पूर्ण करायचे असतात. वेळेच्या बाहेर जाता येणं तिथं त्याला शक्य नसतं, बंधन असतं. आलं लक्षात? आणि पुढचा जो प्रकार आहे तो काय आहे? कामाची मुदत. पुढचा प्रकार काय आहे? कामाची मुदत म्हणजेच टार्गेट आलं तिथं लक्षात. ठीक आहे, पुढे बघूया. कार्यक्षमतेपेक्षा जास्त काम सांगणे यामुळे सुद्धा कामगारावरती ताण येत असतो. तसंच पुढे काय म्हणले बघा, काम पूर्ण करताना उत्पादनाचा दर्जाही विचारात घेतला जातो. आता बघा, आता पहिली मागणी काय आहे? अवास्तव काम म्हणजे कमी वेळ काम जास्त. आणि दुसरी गोष्ट काय आहे? काम वेळेमध्येच पूर्ण झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय आहे? कामाचा दर्जा कसा पाहिजे? दर्जा कसा चांगला पाहिजे? कामाचा दर्जा पण चांगला असला पाहिजे. उत्तम पाहिजे, उत्कृष्ट पाहिजे. मग या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस कर्मचाऱ्याला हँडल कराव्या लागतात, कमी वेळ, जास्त काम आणि काम चांगलं काम, या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस हँडल कराव्या लागतात त्यावेळी निश्चितच कर्मचाऱ्यावर ताण येईल का हो? सहजच आहे, बरोबर आहे. म्हणजेच हा सुद्धा कामासंदर्भातील एक प्रकारचा ताण आहे. पुढे बघूयात. जास्त काम आहे आणि कमी वेळ आहे म्हणून असं तसं केलं तर चालेल का? तिथं चालणार नाही, चांगलंच करावं लागतं. पुढे बघूया. आणि कमी काम, आता या संदर्भात काय सांगता येईल हो? कमी काम म्हणजे याचा पण ताण निर्माण होईल का कर्मचाऱ्याला? कमी कामाचा ताण होईल का निर्माण? तर दोन प्रकारे होऊ शकतो सर. हा, कसा? म्हणजे कमी काम असेल तर एकतर आळस वगैरे वाढेल आणि मानसिकता बरोबर राहणार नाही. आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणजे की मला कमी काम आहे, मग माझं म्हणजे माझी प्रगती व्यवस्थित होणार नाही, त्याचा अतिविचार करणे. दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. बरोबर आहे. आता कमी काम असणाऱ्यामध्ये बघा, काही कंपन्या अशा असतात किंवा काही ऑफिसेस, काही वर्ग, काही उद्योगधंदे अशा स्वरूपात असतात की दिवसभराचं काम हे 1-2 तासामध्ये होऊन जातं. दिवसभराचं काम हे 1-2 तासामध्ये होऊन जातं. किंवा दिवसभरामध्ये थोड्या वेळेपुरतं काम करावं लागतं. मग हे काम जर कमी वेळामध्ये पूर्ण होत असेल तर उरलेल्या वेळामध्ये काय करायचं? बरोबर आहे. म्हणजेच एक उदाहरण देतो बघा, कसं सांगता येते. ज्या ठिकाणी मोठं शहर असतं किंवा ग्रामीण भाग, 50,000 लोकसंख्येचं शहर असतं, तिथं ग्रामीण रुग्णालय पण असतं आणि उपरुग्णालय पण असतं. आणि ग्रामीण, आता बघा, गावातील लोक 50,000 संख्या आहे, पण ते उपरुग्णालयामध्ये जातील का मुख्य रुग्णालयामध्ये जातील हो? ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या रुग्णालयात जातील, बरोबर आहे. छोट्या रुग्णालयात ते जाणार नाहीत. म्हणजे व्यवस्था, सुविधा वगैरे सगळ्या तिथं असतात. आणि खरं तर 2 रुग्णालयांची गरज नसते, तिथं एकाचीच असते. मोठ्या रुग्णालयात ते जातील आणि छोट्या रुग्णालयामधले डॉक्टर्स कसे असतील? निवांत बसून असतील. त्यांच्याकडे पेशंटच येणार नाहीत. पेशंट कुठं चाललेत? सगळे मोठ्या दवाखान्यात चाललेत. आणि त्याच्यामुळं काय होलाले, आता बघा 2 प्रकारचा लोड कसा येऊ आहे. मोठ्या दवाखान्यामध्ये जास्त पेशंट आल्यामुळे ताण येऊ लागलाय, बरोबर आहे. तर छोट्या दवाखान्यामध्ये काय होलाले, पेशंटच येणार गेलेत, बरोबर आहे. दिवसभर काय करायचं? वेळ कसा घालवायचा? आणि काम, आता बघा, काय काय जणाला काय वाटतं, आपण नोकरी करतोय
पण आपल्या पगारीपुरती तरी नोकरी व्हावी, रिअल वर्क व्हावं. बरोबर आहे. आपल्याला जेवढी पगार मिळते तेवढं तरी आपलं रिअल वर्क व्हावं. बरोबर आहे. 100% नसलं तरी 50% तरी व्हावं असं काही जणाला वाटतं. जे प्रामाणिक नोकरी करतात त्यांना पण वाटतं. मग अशा लोकांना काय होईल हो तिथं? त्यांचं वर्कच होत नाही. जवळपास 5% किंवा 10% वर्क होत आहे. त्याच्यामुळे त्या कामाचा, कमी कामाचा ताण निर्माण होईल का हो त्या कर्मचाऱ्यावरती? हो, हो नक्कीच होणार सर. होणार. होणार आहे. आणि मोठ्या दवाखान्यामध्ये कशाचा निर्माण होणार आहे? पेशंट जास्त येत आहेत. जास्त कामाचा. तिथे जास्त कामाचं काम. आलं लक्षात? ठीक आहे. बघा, आणखीन एक प्रकार याच्यामध्ये काय सांगता येतो. आपण बरेचदा पेपरमध्ये वगैरे वाचलेलं असतं की शिपायाच्या भरतीसाठी डीएड केलेल्या लोकांनी फॉर्म भरले, इंजिनियर केलेल्या लोकांनी फॉर्म भरले, पुन्हा वकील असणाऱ्या लोकांनी फॉर्म भरले. असं ऐकलात का हो कधी? ऐकलात? हो वाचलात का? ऐकलं. आणि कारण काय आहे, तर सध्या कामाची गरज जास्त आहे. बरोबर आहे. रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत. पेपरला बरेच वेळेस असे येते की असे मोठमोठ्या पदव्या असलेले लोक सहित छोट्या छोट्या नोकऱ्यांना फॉर्म भरायला लागलेत. कारण रोजगार कमी आहेत आणि बेरोजगार जास्त आहे. मग समजा एखादा इंजिनियर व्यक्ती आहे आणि तो शिपायाचा फॉर्म भरला आणि तो लागून गेला. बरोबर आहे. मग याच्या पात्रता कशा आहेत हो? इंजिनियरच्या पात्रता कशा आहेत? मोठ्या आहेत. बरोबर आहे. तो जास्तीचं काम करू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता जास्त आहे काम करण्याची. बरोबर आहे. पण जर शिपाई असेल तर तिथं काम कसे असेल हो? कामाचं स्वरूप कसं असेल? कमी असेल सर. कामाचं स्वरूप हे एकदम कमी असेल. मग ज्यावेळेस हा नोकरी करायला लागेल, मग त्याच्या लक्षात येईल की बाबा आपल्या पात्रता वेगळ्या, आपलं काम वेगळं, आपल्या क्षमता वेगळ्या, पण आपण करतोय काय? बरोबर आहे. तर अशा वेळी जो निर्माण होणारा ताण आहे, त्याला सारखं सारखं मनामध्ये टोचत राहील की हे आपलं काम नाही. सर म्यूट झालंय, तुमचा आवाज येत नाही. बघा, मग अशा वेळी जो ताण येणार आहे त्याला सुद्धा काय म्हणता येतं? कमी काम असल्यामुळे येणारा ताण. ताण. आलं लक्षात? जास्त काम असल्यामुळे आणि कमी काम असल्यामुळे येणारे ताण आले का लक्षात दोन्ही? हो. बघा, पुढे बघूया. काय म्हणले बघा, यामध्ये कामगारांना अतिशय कमी प्रमाणात काम असते, त्यामुळे कामगारांना काम संपल्यास इतर वेळेत रिकामे बसावे लागते. मग रिकामे बसल्यामुळं काय होतं? आळस निर्माण होतो. बरोबर आहे. लठ्ठपणा येतो. वेळ जात नाही. आणखीन काय होतं? मनात विचार येतात सारखे नको ते. सारखे सारखे विचार येतात. म्हणजे रिकामं डोकं हे कशाचं घर असतं? सैतानाचं घर असतं असं म्हणलेलं आहे. सर कमी कामाचा जे ताण असतो तो जास्त मानसिक आहे असं म्हणजे म्हणायला पाहिजे. मानसिक स्वरूपाचा आहे. कमी कामाचा ताण. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग डोक्यावरती. जास्त कामाचा ताण असतो तो शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा असतो मग. बरोबर आहे. छान. जास्त कामाचा ताण दोन्ही याच्यावरती काम करणार आहे बघा. शरीरावरती प्रभाव करणार आहे आणि मनावरती प्रभाव करणार आहे. पण कमी कामाचा ताण जो आहे तो शरीरावरती जास्त त्याचा प्रभाव होणार नाही. तर जास्त प्रभाव कशावर होणार आहे? मनावरती होणार आहे. छान. दोन्ही मधलं फरक छान सांगितला. पुढे बघूया. छोटी नोकरी आणि पात्रता जास्त हे आपण आताच पाहिलेलं आहे. तर त्याच्या पुढचे मुद्दे बघूयात. संघटनात्मक बदल. बघा, याच्यामध्ये त्याच्या पूर्वी एक आपण पाहिला होता संघटनात्मक, काय होता होतो? तणाव होतो.
संघटनात्मक तणाव. म्हणजे संघटने निर्माण होणारे तणाव त्याच्याबद्दल बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये काय होते मुद्दे? तर गटबाजी हा मुद्दा बघितला होता आपण त्याच्यामध्ये. बरोबर आहे, गटबाजी एक. आणखी नंतर पुढे जाण्यास आडपाय घालणे. हा, हा. बरोबर आहे, छान. जे संबंध व्यवस्थित नसतील तर ताण एक येतो. काय व्यवस्थित नसली तर? म्हणजे संघटनेतील संबंध व्यवस्थित नसतील तर हा, ताण येतो. बरोबर आहे, चालतंय. आता याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे बघूया. काय म्हणते बघा, संघटनेमध्ये आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बदल होत असतील तर संघटनेतील कामगारांच्या मनावरती ताण येतो. हा एक मुद्दा आहे आता याच्यातला. आता बघू कसं आहे. आता बघा, बरेच जुने कर्मचारी होते, म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत. आता त्यांचं वय किती झाले? जवळपास 50च्या पुढे हा. गेले असं समज. मग अशा जुन्या लोकांना ऑनलाईनची कामं येतात का हो? नाही. नाही. मोबाईलवरती केली जाणारी कामं, बरोबर आहे. हे आता ते जे लोक आहेत त्यांना मोबाईल कसा वापरायचा हे पण कळत नाही, बरोबर आहे. मग ऑनलाईनची कामं ही लोक करतील का? तर सहजच शक्य नाही, बरोबर आहे. मग काम तर करावंच लागणार आहे. याच्यामुळे मनावर ताण निर्माण होईल का? सहजच निर्माण होणार आहे. मग हो. हे जे स्वरूप एक कंपन्यामध्ये पण आहे, किंवा आपण जे बघतोय बघा, वैद्यकीय कुठलंही क्षेत्र असेल, म्हणजे कामासंदर्भात तणाव आहे ते. मग दुसरा प्रकार बघूयात. आता काही लोक जे आहेत रिटायरमेंटला आलेत, पण त्यांना MSITचं प्रमाणपत्र मागितलं जाते, बरोबर आहे का? मग अशा लोकांना MSIT करता येते का? कॉम्प्युटर चालवता येतो का? जो आता रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांना कॉम्प्युटर चालवता येतो का? नाही. येतच नाही, बरोबर आहे. मग कर्मचाऱ्यावरती तणाव निर्माण होईल का? सहजच होणार आहे. हो सर. किंवा ऑनलाईनचे काम न करता आल्यामुळं त्याच्यामुळे पण त्यांच्यावरती तणाव निर्माण होणार आहे, बरोबर आहे. आता हे झाले वेगळी कारण. आता आणखीन एक कारण बघूया त्याच्यामध्ये काय आहे. काही ज्या कंपन्या असतात, IT क्षेत्र, आपण त्याच्या संदर्भात काल प्रश्न बघितला. IT क्षेत्र हे असं आहे, कॉम्प्युटरशी निगडीत, बरोबर आहे, इंटरनेटशी निगडीत, किंवा सेवा उद्योगामध्ये ते येतं, सेवा उद्योगामध्ये. मग या क्षेत्रामध्ये सारखे बदल होतात, सॉफ्टवेअर्स बदलतात. बघा, ते सॉफ्टवेअर इंजिनियर असतील किंवा सॉफ्टवेअरशी निगडीत लोक असतील. सॉफ्टवेअर म्हणजे काय हो? ऍप्लिकेशन ज्याच्यावर काही वर्क करता येतं असं. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे खोलाखोली, आता कॉम्प्युटर आहे आपलं किंवा मोबाईल आहे, खोलाखोली करणं त्याचे वेगवेगळे पार्ट म्हणजे हार्ड पार्ट, म्हणजे हे हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर मध्ये जे ऍप्लिकेशन काम करतात वेगवेगळ्या, आपण टाईप केलं की ते उमटतं, किंवा वेगवेगळे जे ऍप्लिकेशन आहेत आणि मधली जी कामं केली जाणारी, याला म्हणायचं सॉफ्टवेअर. आता बरेच सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये असं होतं की वारंवार सारखं सारखं हे वेगवेगळे सॉफ्टवेअर नवीन लॉन्च होतात औद्योगिक क्षेत्रामध्ये. मग हे नवीन लॉन्च होण्यामुळं कर्मचाऱ्यावरती काय तणाव निर्माण होईल हो? ते हँडल करायला प्रॉब्लेम येतील नवीन नवीन. बरोबर आहे. नवीन तणाव असल्यामुळं काय ते नवीन तंत्रज्ञान यांना शिकावं लागेल, बरोबर आहे. आणि जुनं तंत्रज्ञान आता कुठं यायला लागलंय आणि लगेचच नवीन तंत्रज्ञान आलं, त्याच्यामुळे पण ताण निर्माण होईल, किंवा नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी सुद्धा ताण निर्माण होईल. आणि नवीन आलेलं तंत्रज्ञान येईलच असं आहे का? न येणार पण असू शकतं. होईल का असं? हो सर, होणारच. बरोबर आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्याला नवीन आलेलं तंत्रज्ञान येईलच असं नाही. काही जणांना ते जमणार पण नाही, खूप कष्ट घ्यावे लागतील. म्हणजेच या सर्व गोष्टीमुळे काय निर्माण होईल? तिथं ताण निर्माण होईल. किंवा आता औद्योगिक वेगळ्या कंपन्यांमध्ये, आता IT क्षेत्रामध्ये बघितलं आपण, हे सॉफ्टवेअर वेगवेगळे नवीन लॉन्च होतात. आणि इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये
आणि नवीन नवीन विकसित मशिनी येत आहेत. बरोबर आहे. आपण मोठ्या उद्योगामध्ये काय म्हणलो हो, कुशल कर्मचारी लागतात आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री लागते म्हणले. बरोबर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान लागतंय तिथं, असं आपण म्हणलेलं आहे. मग हे जे तंत्रज्ञान आहे हे काय होतं, सारखं स्थिर असतं का? नाही. स्थिर असत. हे सारखं बदलणारं तंत्रज्ञान असतं. म्हणजेच जुना मोबाईल आणि आताचा नवीन मोबाईल याच्यामध्ये वेगवेगळे जे बदल झाले हे एकदाच झाले का हो, एकाच महिन्यात झाले का? नाही. जुना नोकियाचा मोबाईल बटनाचा आणि आता स्क्रीन टचचा 5G, आता 4G संपलेला आहे. आपला काळ कोणता होता? 2G चा होता बघा. बरोबर आहे का? इंटरनेटची स्पीड काय होती आपली त्यावेळेसची? 2G ची होती. आताची काय आहे? 5G ची. 5G ची आहे. बरोबर आहे. मग हा जो एवढा मोठा बदल झाला किंवा मोबाईलमध्ये एवढा मोठा बदल झाला, हे सगळं एक दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये झालं का? नाही. तर हे जे बदल झाले हे वारंवार काही कालावधीनंतर काही कालावधीनंतर अशा स्वरूपामध्ये बदल होत होत आता इथपर्यंत आले. आता यावेळेस 5G आहे, तर आणखीन काही काळानंतर 6G येईल का हो? हो. येऊ शकेल, काय सांगता येऊ येते? शकतात तर. हो. किंवा आता सध्याचा जो मोबाईल आहे त्याच्यापेक्षा प्रगत होईल का? आता बघा, अगोदरचे जे हे होते हेडफोन्स होते ते वायर होते त्यांना. आताचे कसे निघाले तो नवीन? ते कानाला लावायचे होते. वायरलेस. वायरलेस. वायरलेस निघालेत, म्हणजे ब्लूटूथ याच्यावर द्वारे चालणारे. म्हणजे प्रगत तंत्रज्ञान कसं आहे, खूप प्रगत आहे. बरोबर आहे. मग हे प्रगत झालेलं तंत्रज्ञान किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना अत्याधुनिक प्रगत यंत्रसामुग्री आल्यामुळं त्या ठिकाणी जे जुने कर्मचारी आहेत त्यांना ह्या ज्या मशिनरी आहेत ह्या हँडल करण्यासाठी अवघड जाऊ शकतात किंवा त्या मशिनरी हाताळताना त्यांना अडचणी येऊ शकतात आणि सर्वांनाच जमेल असं सुद्धा तिथेही नसतं. आलं लक्षात? बघा किती मुद्दे पाहिले आपण याच्यामध्ये. एक पाहिलं IT क्षेत्रामध्ये, तिथं वेगवेगळे सॉफ्टवेअर्स येतात, लॉन्च होतात, त्याच्यामुळं अडचण निर्माण होते. आणि दुसरं इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये काय म्हणलं की अत्याधुनिक मशिनरी आल्यामुळं ते चालवणं अवघड जातं, त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि सगळ्यालाच येईलच असं नाही. आलं लक्षात? मग याच्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये ताण निर्माण होईल का हो? हो. बरोबर आहे. हो. साहजिकच आहे, तर कर्मचाऱ्यामध्ये तिथं ताण निर्माण होऊ शकतो. त्याच्या पुढचा बघूयात. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास कामगारांना ते शिकून घ्यावे लागते, पहिली गोष्ट, व नंतर त्याप्रमाणे त्यांनाही बदलावे लागते. बरोबर आहे. म्हणजेच पहिल्याच्या मशीन्स हाताळण्याच्या पद्धती आणि नवीन मशीन्स हाताळण्याच्या पद्धती, म्हणजेच त्या स्वतः कर्मचाऱ्याला सुद्धा तिथं बदलावं लागतं, त्या स्वरूपामध्ये काम करावं लागतं. नंतर पुढे काय म्हणले, परंतु पारंपरिक पद्धतीचा विचार करणाऱ्यांना अशा प्रकारचा बदल स्वीकारणे फार अवघड होते व ताणतणावाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यामध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पुढे बघूयात, याच्यामध्ये काही अडचण वगैरे? नाही सर. समजते का पण? हो सर. हो समजतं सर. आता हे औद्योगिक क्षेत्रासंदर्भात थोडेसे असेच आहेत आपले पॉइंट, सगळे मुद्दे वगैरे. नंतरचे जे दुसरा मॉड्यूल चालू होतो तो आपल्या योग क्षेत्रासंदर्भात आहे. बघूयात पुढे. निर्णयात सहभागित्व नाही, याच्यामध्ये काय सांगता येईल आता?
निर्णयात सहभागित्व नाही कर्मचाऱ्यांचं. एखादा निर्णय मोठ्या म्हणजे बॉसने वगैरे घेतला पण त्यामध्ये जर कर्मचाऱ्यांचा विचारच नाही केला तर त्यांना तिथं म्हणजे कमीपणा वाटू शकतो, त्यामधून पण ताण निर्माण होतो. बरोबर आहे. कमीपणा पण वाटू शकतो आणि त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. आणखीन काय सांगता येईल? बघा, तर एखादा जो सांगा. नाही 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 बोला सर. ठीक आहे. बघा, एखादा जो निर्णय आहे तो संघटनेमध्ये घेताना सर्वांना एकत्रित करून सर्वांचा विचार विनिमय घेऊन मगच निर्णय घेतला तर तो निर्णय सर्वांसाठी सुखकारक असेल. बरोबर आहे. कारण ज्यावेळी हे सर्वजण एकत्रित असतील आणि जो निर्णय मांडलेला आहे त्यामध्ये काय तफावती आहेत हे जास्तीने सांगतील की नाही. तर 10 व्यक्ती आहेत आणि एक निर्णय घेतलेला आहे. मग 10 व्यक्तीमध्ये हा एकच निर्णय सर्वांसाठी लागू होत नाही किंवा प्रत्येकाला काहीतरी अडचण असते. मग ज्यावेळेस निर्णय घेताना हे सहभागी असतील त्यावेळी ते आपले मत मांडतील. बरोबर आहे की हे असं शक्य नाही, हे असं करायला पाहिजे, हे असं करायला नको, हे असं करायला पाहिजे. म्हणजे सहभागी जर असतील तर आपापली मतं मांडतील आणि आपापली मतं मांडून 10 जणांचे विचार घेऊन घेतलेला निर्णय सुखकारक असेल का? असेल. सर्वांचा विचार घेऊन घेतलेला निर्णय सुखदायक असेल. बरोबर. हाताळण्यास सोपा असेल. परंतु कुणाचाच विचार विमर्श न घेता घेतलेला निर्णय हा सर्वांसाठीच अडचण निर्माण करणारा असेल. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तींच्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात. का म्हणले बघूयात. तसेच अनुभवी व अनेक वर्षापासून काम करणाऱ्या जुन्या कामगारांना व्यवस्थापनातील कोणत्याही बाबींचे निर्णय घेताना त्यामध्ये सामील करून घेतले जात नाही. आता बघा, याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो मी. आमच्या इथे एक कारखाना आहे, साखर कारखाना, आणि त्या साखर कारखान्यामध्ये सर्व कर्मचारी नवीन भरती केलेले आहेत. कारण तो जुना बंद होता, खूप दिवसापासून बंद होता आणि नवीन चालू केल्या काय झालं, नवीन चालू केल्यानंतर सर्व कर्मचारी तरुण मंडळी सगळी नवीन भरती झाली आणि झाल्यानंतर काय झालं की साखर आपली कशी असते व पांढरी असते का लाल असते? पांढरी. पांढरी शुभ्र साखर असते. कधी तर लाल येते चुकून. बरोबर आहे. लाल पण बघितलायत का? लालसर रंगाची. बघा, ती शुद्ध करण्याच्या आधी त्याचा कलर लालच असतो सर. बरोबर आहे, लालसर कलर असतो. पण लोकांना कोणती आवडते, पांढरी का लालसर? पांढरी आवडते. आता तुम्ही दुकानात गेल्यात काय कोणती घेणार, तांबडी घेणार का पांढरी? सहजच पांढरी घेतात. बरोबर आहे. दिसण्याकडे लोक विचार करतात. आरोग्यदायी कोणती आहे मग? आरोग्यदायी लाल आहे सर. लाल आहे सर. काय हो? सर ती शुद्ध करत केमिकलचं असताना प्रमाण लाल जेव्हा कमी पांढरी असेल. करतात तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल्स घालून ती शुद्ध केली जाते सर. ऍक्च्युली त्याचा रंग काढला जातो. केमिकल्स वापरले जातात किंवा वेगवेगळ्या त्याच्यावरती प्रक्रिया केल्या जातात, या गोष्टी तिथं निर्माण होतात. मग आता बघा, आपला मुद्दा तो नाही. मग झालं काय, कारखाना चालू झाला, कर्मचारी नवीन भरती झाली आणि साखर ही पांढरी न येता लालच यायला चालू झाली. मग लाल चालू झाल्यानंतर बी काय केले, वेगवेगळे बाहेरचे लोक बोलवून घेतले, बाहेरचे कर्मचारी बोलून घेतले. तरी पण पहिला दिवस गेला तरी साखर लालच यायला लागली. दुसरा दिवस गेला तरीही साखर लालच यायला लागली. तिसरा दिवस गेला तरीही साखर लालच यायला लागली. 1800 पोते साखर लाल आली. किती पोते आली? 1800 पोते साखर लाल आली. मग त्याच ठिकाणी काही जुने कर्मचारी होते.
बरोबर आहे. मग तिसऱ्या दिवशी त्या जुन्या कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांचा विचार विनिमर्श घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या विचारानुसार ही साखर पांढरी यायला लागली. बरोबर आहे. म्हणजे बघा काय झाली तिथं चूक. निर्णयामध्ये कुणाला सहभागी केलं गेलं नाही, जुन्या लोकांना सहभागी केलं नाही. अनुभवी असलेल्या बरोबर आहे. अनुभवी लोकांना सहभागी केलं नाही, त्यामुळे 1800 पोती साखर लाल निघाली, खराब निघाली. बरोबर आहे. म्हणजे किती मोठं नुकसान झालं होय कारखान्याचं. झालं का? झालंच. बघूयात पुढे काय म्हणते. हा, जुन्या कर्मचाऱ्यांना, आता नवीन कर्मचाऱ्यांना काय वाटतं बघा, आम्हाला येतंय, आम्हाला सगळं काही येतं, अशा भावनेखाली पण काही नवीन कर्मचारी जातात आणि आम्ही सगळं प्रगत शिक्षण घेतलेलं आहे, आम्ही इंजिनियर आहोत, जुन्या लोकांना विचारायची काय गरज आहे, अशा पण तिथं बाबी निर्माण होतात आणि जुन्या लोकांना निर्णयामध्ये सहभागित्व केलं घेतलं जात नाही. त्याच्यामुळे पण एक प्रकारचा ताण तिथं निर्माण होतो. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे, कामाचा अनेक वर्षाचा अनुभव पाठीशी असतानाही निर्णय प्रक्रियेतून वगळले गेल्यामुळे नैराश्याची भावना निर्माण होते. ही कोणामध्ये निर्माण होईल हो आता? जुन्या कामगारांमध्ये सर, जुने अनुभवी जे आहेत. बरोबर आहे. आता जुने कामगार जे होते त्यांना विचारलं नसल्यामुळं त्यांच्यावर काय दडपण काय ताण येईल हे मला विचारलं नाही, मला मान दिला नाही. किंवा आता बघा 3 दिवस साखर लाल यायला लागली, त्या जुन्या कर्मचाऱ्याला माहित होतं, पण तो स्वतः जाऊन तिथं सांगितलं नाही, कारण त्याला कोणी विचारलंच नाही, कारण त्याला तिथं सहभागी केलं नाही त्या कामामध्ये. म्हणून त्यानं तिथं काय केलं, सांगण्यासाठी टाळाटाळ केली. बरोबर ना असं. सांगता येईल कशामुळे केलं असेल त्यानं असं. तर त्याला सहभागी केलं नाही. बरोबर आहे. सहभागी न केल्यामुळं तो स्वतः जाऊन सांगितला नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण तणाव एक प्रकारचा निर्माण झाला. तसेच पुढे बघूया. तिसरा पॉइंट आहे याच्यातला, संघटनात्मक नेतृत्व. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, आपल्या सहकार्यांशी हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या नेतृत्वाविषयी कामगारांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. सहजच होईल का हो? सहजच होईल. बघा, अधिकाऱ्यानं कसं असावं की सर्व कर्मचारी त्याला सांभाळता आले पाहिजे. बरोबर आहे. आणि अधिकाऱ्यानं हे अति कठोरही असू नये आणि अति मृदूही असू नये, मध्यम स्वरूपाचं त्याचं वर्तन असावं. मग काय झालं बघा, अति कठोर झाल्यामुळं पण कर्मचाऱ्यावरती एक प्रकारचा ताण निर्माण होतो. बरोबर आहे. अति कठोरपणे वागणे, अति कठोरपणे त्यांच्याकडून काम करून घेणे, बरोबर आहे, या गोष्टीचा पण त्यांच्यावरती एक प्रकारचा ताण निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, अतिमृदू असणे. बॉसच जर ढिला असेल तर कर्मचारी काम चांगलं करतील का हो? बरोबर आहे. आता दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. बॉस जर व्यवस्थित हँडल करू शकत नसेल, ढिला असेल, ढिल्या स्वरूपाचा असेल, तर कर्मचारी काय आळसावून जातील, त्यांचं काम व्यवस्थित पूर्ण करणार नाहीत, त्यांचं टार्गेट ते व्यवस्थित पूर्ण करणार नाहीत. म्हणजे याचा तोटा कुणाला होणार आहे? कंपनीला होणार आहे. मग अधिकाऱ्यानं कसं असावं? सर्वांना सांभाळून घेऊन चालणारा अधिकारी असावा. बरोबर आहे. सर्वांच्या अडचणी ओळखणारा अधिकारी असावा. या अधिकाऱ्याची काय आहेत? लक्षणं आहेत. या अधिकाऱ्याची वैशिष्ट्ये आहेत. आलं लक्षात? काय तर सर्वांना एकत्रित घेऊन चालणं या अधिकाऱ्याचं वैशिष्ट्य आहे. मग दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला तिथं नुकसान दिसून येत आहे.
मग अति तीव्र जर स्वरूपाचा अधिकारी असेल तर त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये घृणा उत्पन्न होईल का हो? द्वेषाची भावना निर्माण होईल का? हो सर. हो सर होते. बरोबर आहे. आता बघा काही काही वेळी असं होतं की कर्मचारी खूप जुने आहेत. आता जवळपास त्यांच्या आयुष्याची 30 वर्ष 40 वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं आहे आणि हा नवीन अधिकारी आलाय आणि हा काय करायला लागलाय, याच्या म्हणण्याप्रमाणे काम घ्यायला लागलाय किंवा वेगळ्या स्वरूपाच्या अटी, वेगळ्या स्वरूपाच्या जाचक स्वरूपाच्या अटी लादल्यामुळं मग यांच्या मनामध्ये काय निर्माण होतं की आम्ही 40 वर्षापासून काम करतोय, आम्हाला माहित नाही का? बरोबर आहे. आणि हा नवीन आलेला अधिकारी आम्हाला जाचक अटी घालतोय म्हणजे जाचक स्वरूपामध्ये काम करून घेतोय. हे याच्यामुळं काय होईल, कर्मचाऱ्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल. आणि जर समजा कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये जर संबंध चांगले नसतील किंवा यांच्यामधील संबंध बिघडत गेले तर काम चांगलं होईल का हो? नाही सर. बरोबर आहे. कामावर परिणाम होणार त्याचा. आणि सहजच कामावर त्याचा परिणाम झाला की उत्पादनावर पण परिणाम होणार. हा म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, चांगला व्यवहार तिथं असणं गरजेचं आहे. बघूया पुढे. संघटनात्मक नेतृत्व. तर हुकुमशाही पद्धतीचा जर बॉस असेल, अधिकारी असेल तर त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते आणि ही जी भावना आहे ही वरचेवर वाढत जाते. बघा बरोबर आहे का हो? वाढत जाईल का वरचेवर? हो सर. हो सर. बघा मनामध्ये राग आणि तिरस्कार निर्माण होत जातो. कर्मचाऱ्यांची आणखीन एक अपेक्षा काय असते, आपलं जर काही चुकलेलं असेल तर त्यांना रागावलं तरी चालेल, पण कधी रागवावं, एकट्याला बोलवून रागवावं किंवा त्याच्या ऑफिसमध्ये बोलवून रागवलं तरी चालेल. पण ज्यावेळी सर्वच कर्मचारी उपस्थित असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा इन्सल्ट केला की त्याच्या मनावर खूपच परिणाम होतो. गंभीर, बरोबर आहे. आणि मग काय होतं, परत द्वेषाची भावना होते निर्माण आणि द्वेषाची भावना निर्माण झाल्यामुळं तो दिवसभर काम चांगलं करेल का हो? नाही. दिवसभर दिवसभराच्या कामामध्ये त्याचं लक्ष असेल का? फोकस नाही. असेल का? एकाग्रता नाही. असेल का? तर तो नाही. एकाग्रतेने काम करू शकणार नाही. काम केल्याच्या नंतर पण सुट्टी झाली त्याची, सुट्टी झाल्यानंतर तो काय करेल, घरात येईल, पण कामावरून घरी येईपर्यंत त्याच्या मनामध्ये काय विचार चालू असतील, मला आज बॉसनं रागवलं आणि रागवलं. सगळ्यासमोर रागवलं, सगळ्यासमोर माझा इन्सल्ट केला. हे जे विचारचक्र आहे ते नोकरी करून घरी आल्यानंतर घरी येतानाही त्याच्या डोक्यामध्ये ते घुमणार आहे. बरोबर आहे. घरी येतानाही घुमले, मग घरी आल्यास पण जातील का हो निघून त्याच्या डोक्यातून? नाही सर. नाही सर. घरी आल्यास पण त्याच्या डोक्यातून हे विचार जाणार नाहीत. मग त्याचा परिणाम कसा होईल हो घरामध्ये? तो घरातल्या लोकांवर त्याचा राग काढणार, त्याचं बरं. चिडचिड होणार थोडी. हा, त्याला चिडचिड होईल आणि त्याच्या मनामध्ये जो आलेला राग आहे तो कंपनीत काढू शकणार नाही. एखाद्या वेळेस त्याच्या कामावर काढेल, बरोबर आहे. पण बॉस वरती काढता येतो का? नाही. कामावर काढल्यामुळं काय होईल, काम हे चांगलं होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये आल्यास काय होणार आहे, चिडचिड झाल्यामुळं त्याचा जो राग, आता मात्र तो राग इथं काढू शकतो. मग घरातील व्यक्ती असतील, घरातील इतर कामं असतील, घरातील कामामध्ये सुद्धा त्याचं मन, लक्ष व्यवस्थित लागणार नाही. घरातील कामं सुद्धा बिघडतील. घरातील कामं बिघडली की मग शिव्या खाव्या लागतात, घरच्याचं बोलणं खावं लागतं, बरोबर आहे. म्हणजेच एका गोष्टीचा परिणाम कुठपर्यंत आला बघा, घरापर्यंत आला. मग हा काय करेल, मुलांना रागवेल,
तो अभ्यासच करणार गेलायस, नुसतं खेळतच चाललायस असं तसं. रोज तर कधी लक्ष दिलं नाही, पण आजच्या दिवशी मात्र तू लक्ष चांगलं देईल. म्हणजेच त्याचा राग मुलांवरती निघेल, बायकोवरती पण निघेल का हो? हो सर. सहजच आणि शक्य आहे. बायकोवरती पण तो राग निघणार आहे. पण आता बघा, ही झाली एक दिवसाची गोष्ट. मग असा जो स्वरूप आहे बॉसचं रागवण्याचं किंवा ह्याचं, तर हे वारंवार जर आलं त्या कर्मचाऱ्याच्या दिनचर्येमध्ये, तर उद्या पण बॉसनं रागवलं, परवा पण रागवलं, सारखं सारखंच रागवायचा प्रकार चाललाय, तर हा जो परिणामाचं जे चक्र आहे घरापर्यंत, मग हा परिणाम सारखं सारखंच घरावरती पण दिसेल. बरोबर आहे. मग घरातील नातेसंबंध चांगले टिकून राहतील का? राहणार नाहीत. बरोबर आहे. बायकोच्या मनामध्ये पण द्वेषाची भावना निर्माण होईल. होईल का? काय की प्रेमाचे एक दोन शब्द बोलायचे तिकडेच राहिले, उठसूट रागवायचं, उठसूट रागवायचं. मग हे पण तिच्या मनाला लागेल. बरोबर आहे. म्हणजे हे बघा, चक्र कुठून कुठपर्यंत, प्रवास कुठून कुठपर्यंत झाला. मग त्याचा परिणाम दिवसेंदिवस त्याच्या कामावरती होत जाईल. त्याचं काम, आता परवाचं पण काम त्याचं बिघडलं. मग काम बिघडल्यामुळं काय करेल? परत बॉस रागवेल. म्हणजे हे चक्र चालूच राहिलं आणि याचं काम सगळंच मग काय होईल? विस्कळीत होईल. बरोबर आहे. म्हणजेच याच्या मनावरती ताण निर्माण झालाय का हो मग आता? हो हो सर. स्वरूपाचा ताण निर्माण झालेला आहे. पुढे बघूया. म्हणूनच काय म्हणलं इथं, हुकुमशाही नेतृत्वामुळे कामगाराच्या मनामध्ये राग व तिरस्कार निर्माण होतो आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो. हा संघटनात्मक नेतृत्वामधला फरक आहे. तर त्याच्या पुढचा काय आहे बघा मुद्दा, अंतर्गत कलह. याच्यामध्ये काय सांगता येईल? अंतर्गत कलह. अंतर्गत कलह म्हणजे सर, जे कामगार आहेत सगळेच, ते जे कामगार आहेत ते पण एकमेकांना बोलणार झाले. अंतर्गत म्हणजे त्या कामगारांना आज बॉसनं रागवलं, असं असं म्हटलं, म्हणजे अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो सर कामगारामध्ये पण. छान छान छान. एकमेकाला कर्मचारी जर बोलला गेले तरी सुद्धा एकमेकांमध्ये ताण निर्माण होतो. आणखीन काय सांगता येते? तर कामगारामध्ये स्वतःमध्ये एक शीतयुद्ध असतं ऍक्च्युली. हे म्हणजे तो पुढे नाही जायला पाहिजे, मी पुढे नाही जायला पाहिजे, किंवा ह्याची चाडी त्याला करायची, त्याची चाडी ह्याला करायची. तो पण एक कलहाचाच एक भाग होतो. किंवा मग एक कामगारांचे मधल्यामध्ये गट असतात. हे चार माझे माणसं, ते चार माझे माणसं. मग काही झालं की मग त्या दोन गटांमध्ये हाणामारी वगैरे असं पण. बरोबर आहे. बघा, आता दोघांकडून दोन स्वरूपाचं आपण ऐकलं. एक आहे कर्मचारी एकमेकांना न बोलणं आणि दुसरं आहे कर्मचारी एकमेकांची चाडी करणं. दोन मुद्दे आपल्याला दिसून आले. दोन्ही मुद्दे घातक आहेत का? तर घातक आहेत. बरोबर आहे. बघा, कर्मचाऱ्यांमध्ये जर वातावरण खेळीमेळीचं असेल तर कर्मचारी हे ताण न घेता, जर कर्मचारी एकमेकांना सहकार्य करणारे असतील तर कर्मचारी ताण न घेता काम करतील. पण आता समजा कर्मचारी जर सहकार्य करत नसेल, कर्मचारीच कर्मचाऱ्याला जर सहकार्य करत नसेल तर कर्मचाऱ्यांमध्ये ताण निर्माण होतो. बरोबर आहे. किंवा एखादा कर्मचारी जुना असतो, एखादा कर्मचारी नवीन असतो, किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला ऍटिट्यूड जास्त असतो. बरोबर आहे. त्याला थोडंफार येत नाही तर त्याला सांगितलं पाहिजे की असं असं कर. पण तो ऍटिट्यूड असणार कर्मचारी काय म्हणतोय, मी का बरं सांगू याला? बरोबर आहे. किंवा जुन्या कर्मचाऱ्याला पण घमंड येते, मी कशाला सांगू? आलं लक्षात? म्हणजे संघटनात्मक जो आहे प्रभाव, तो कसा आहे?
परिणाम करणारा आहे का? हो हो सर. सर, आहे परिणाम करणारा. परिणाम करणारा आहे. कामगारामध्ये तसेच समूहामध्ये परस परस्य कलह असतील तर प्रत्येकाची मते, आता काय काय म्हणते बघा त्याच्यामध्ये, प्रत्येकाची मते, प्रत्येकाचा दृष्टिकोन व प्रत्येकाची मूल्ये ही वेगवेगळे असतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृतीप्रमाणे ते वागतील चेष्टेने. बरोबर आहे. त्यामुळे सर्वांमध्ये एक वाक्यता येत नाही आणि परिणामी तणावाला सामोरे जावे लागते. सर्वजण मिळून केलेलं काम हे चांगलं होईल आणि सर्वजण तिरस्कारामध्ये केलेलं काम कसं होईल व निकृष्ट दर्जाचं होईल का? हो सर. बरोबर आहे. आणि सर्वांनी मिळून चांगलं केलेलं असेल तर ते उत्कृष्ट दर्जाचं काम होईल. परंतु तेढ निर्माण होऊन केलेलं काम हे कधीही चांगलं होऊ शकणार नाही. आणि कर्मचारी एकमेकांना सहकार्य करणारे नसतील, कर्मचाऱ्यामध्ये अंतर्गत कलह असतील, किंवा एखादा कर्मचारी काय करतो, याचं पण घराणं ऐकतो, त्याचं पण घराणं ऐकतो आणि यानं सांगितलेलं घराणं त्याला सांगतो आणि त्यानं सांगितलेलं घराणं त्याला सांगतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यामध्ये द्वेष निर्माण होतील. बरोबर आहे. म्हणजेच एक अंतर्गत कलहाचं कारण आहे आणि त्याच्यामुळं एकमेकावरती ताण निर्माण होऊ शकतो. तर हे मुद्दे कशाचे आहेत आपले? संघटनात्मक बदल. वर्क प्लेस स्ट्रेस. ठीक आहे, पुढे हो. बघूया. आता आज हा मुद्दा आपण संपवूयात, पुढच्या वेळेस दुसरं घेता येतात. तसेच अपुरे प्रशिक्षण, त्याचा पुढचा पॉइंट आहे अपुरे प्रशिक्षण. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, कामासंदर्भातील प्रशिक्षण जर अपुरे असेल तर काम कसे करावे या संदर्भात ताण निर्माण होतो. तर अपुऱ्या प्रशिक्षणामध्ये काय होतं बघा, आता आपल्याला एखादं काम करायचं आहे. बरोबर आहे. मग हे काम करायचं, हे काम कसं करायचं आहे हेच जर माहित नसेल तर ती व्यक्ती काम करेल का हो चांगलं? बरोबर आहे. कोणतंही काम असो, कोणतंही काम करताना ते काम कसं करायचं आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर ते काम व्यवस्थित करता येणार नाही. मग ही गोष्ट कशामध्ये होते? प्रशिक्षणामध्ये. प्रशिक्षण म्हणजे काय? आपण काम कसं करावं याचं जे तिथं शिकवलं जातं त्याला म्हणायचं प्रशिक्षण. जर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण जर व्यवस्थित नसेल कामासंदर्भात तर कर्मचाऱ्यावरती ताण निर्माण होईल का? हो सर. हो. हो. काम म्हणजेच काय ताण निर्माण होईल तर काम करताना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील. हे काम कसं करायचं, हँडल कसं करायचं, त्या कामाला अडचणी निर्माण होतील, समस्या निर्माण होतील आणि त्यातून ताणाचा म्हणजे ताण स्ट्रेस हा उत्पन्न होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण असणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. त्याच्या पुढे दुसरी गोष्ट काय म्हणलेली आहे बघा, दुसरी गोष्ट आहे नोकरीची असुरक्षितता. तर याच्यामध्ये काय सांगता येईल? सर टेम्पररी जॉब असतात ना काही काही वेळेला, परमनंट नसतात. नोकरीची असुरक्षितता म्हणजे काय? कधीही काढून टाकलं तर कसं करायचं? बरोबर आहे. किंवा परमनंट जर जॉब असेल तर ती व्यक्ती निवांत असेल आणि जर जॉब परमनंट नसेल तर त्याच्या मनामध्ये दुःख असते. आता काही कंपन्या हे काही कालावधीपुरत्या चालतात किंवा कंपन्यामध्ये असं असतं की एखादी कंपनी कधी डबघाईला येईल हे सांगता येत नाही. बरोबर आहे. तर काही बऱ्याच कंपन्यांमध्ये हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती नोकऱ्या भेटतात. म्हणजे 11 महिन्याच्या असतात. 11 महिने झाले की परत रिन्यू होतं, परत 11 महिने झाले की परत रिन्यू होतं. बरोबर आहे. आणि या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस मध्ये काय असतं
की चांगल्या कामाची अपेक्षा असते. काम कसं करायला पाहिजे? चांगलं पाहिजे. आता परमनंट नोकरदार आणि कॉन्ट्रॅक्च्युअल नोकरदार याच्यामध्ये काय फरक असेल हो? सांगता येईल काय? जे म्हणजे सर जे पे रोलवर किंवा परमनंट असतात त्यांना ती चिंता नसते ऍक्च्युली त्या जॉबची. आणि मग जे कॉन्ट्रॅक्टवर असतात ते माझं कधी जॉब जाईल, कधी काम जाईल, अशी सतत एक कुरबुर असते. थोडं जरी कंपनीमध्ये काम वगैरे डबघाईला आलं किंवा परिस्थिती ओव्हरऑल परिस्थिती जर थोडीशी व्यवस्थित नसेल तर मग माझं काम जाईल ही एक असुरक्षिततेची भावना सतत त्यांच्या मनात राहते. मग त्याच्यामुळे बरोबर आहे. मग ही सतत परत असुरक्षित अजून मग फरक पडतो वागण्यामध्ये की माझं मी चांगलंच केलं पाहिजे, मी व्यवस्थितच केलं पाहिजे किंवा मी माझा परफॉर्मन्स दाखवला पाहिजे, ह्या गोष्टी तिथे येतात, तो ताण येतो. परफॉर्मन्स दाखवणं तिथं गरजेचं आहे. आता परमनंट व्यक्ती काम जर असं तसं जरी केलं तरी त्याला फरक पडत नाही. बघा काय म्हणलं जातं, परमनंट नोकरी लागणं हे सोपं आहे, परंतु परमनंट नोकरीहून काढून टाकणं हे खूप अवघड आहे असं म्हणलं जातं बरेच वेळेस. पण आता लागणं बी अवघड झालंय समजा. मग परमनंट नोकरीमध्ये व्यक्ती काम करतो, काय करतो, निष्काळजीपणा जरी तो केला तरी तिथं चालतं. काम हे उत्कृष्ट दर्जाचं नाही झालं तरी चालतं. हे असं कुण्या क्षेत्रामध्ये दिसून येतो? सहकारी क्षेत्रामध्ये, म्हणजे आपल्या सरकारी कर्मचाऱ्यामध्ये. गव्हर्नमेंट जॉब मध्ये बरोबर आहे. वगैरे. गव्हर्नमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं. पण तेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहेत, त्यांना मात्र काम कसं करावं लागतं? म्हणजे आता बघा दोन्हीमध्ये फरक काय आहे? परमनंट कर्मचाऱ्यांना काम थोडंफार नाही केलं तरी चालतं, पण कॉन्ट्रॅक्च्युअलला काम हे करावंच लागतं आणि केलेलं काम हे चांगलं करावं लागतं. बरोबर आहे? हो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. परमनंट मध्ये नाही केलं तरी चालतं आणि चांगलं जरी नाही झालं तरी चालतं. म्हणजेच आता मग इथे भीती काय आहे नेमकी? जर आपला परफॉर्मन्स चांगला नसेल तर पुढच्या वेळी जो करार होणार आहे 11 महिन्याचा तो होऊ शकणार नाही, ही एक भीती, मोठी भीती यांच्यामध्ये असते. म्हणजे कशाची? काढून टाकण्याची. काम जर आपलं चांगलं नसेल तर आपल्याला काढून टाकलं जाईल. म्हणजेच ही काय आहे? नोकरी संदर्भातील असुरक्षितता आहे आणि याच्यामुळं सुद्धा कर्मचाऱ्यावरती ताण येऊ शकतो. बरोबर आहे? हो सर. ठीक आहे, पुढे बघूया. नोकरीची असुरक्षितता झाली. आता पुढचा जो पॉइंट आहे, कंटाळवाणे किंवा ना आवडते काम. काय म्हणता येईल हो याला? कोणतंही काम जर आवडतं असेल तर व्यक्ती काम कसं करेल? ती मन लावून करेल, करेक्ट. हो. चांगलं. बरोबर आहे. परंतु तेच जर काम ना आवडतं असेल तर कसं करेल हो? त्याचं मन लागेल का त्या कामामध्ये? नाही. आता नाही. रोजगाराची आवश्यकता असल्यामुळे कोणताही व्यक्ती कोणतंही काम करायला तयार होते, कारण पैशाची गरज आहे. बरोबर आहे? रोजचं पोटपाणी भागना गेले, त्याच्यामुळं कोणताही व्यक्ती कोणतंही काम करायला आज तयार आहे. मग असं काम करताना प्रत्येकाला आपलं काम हे आवडीचंच मिळेल असं नसतं. प्रत्येक जणाला त्याच्या मनाविरुद्ध काम प्रत्येक जणाला नाही, काही जणाला त्याच्या मनाविरुद्ध काम भेटू शकतं. मग मनाविरुद्ध भेटलेलं काम हे ते करताना अवघड जातं किंवा त्या कामामध्ये मन लागत नाही, निरसता निर्माण होते त्याच्यामध्ये. त्या कर्मचाऱ्यामध्ये काय होते? निरसता निर्माण होते, आळस निर्माण होतो किंवा ते काम करताना त्याच्यामध्ये कंटाळवाणेपणा निर्माण होतो. आणि आवडीचं जर काम मिळालं नसेल तर त्या कर्मचाऱ्यावरती ताण निर्माण होईल का हो?
हो होणार सर, ताण निर्माण होणार. बरोबर आहे. जे सहजच शक्य आहे की त्या कर्मचाऱ्यावरती सुद्धा एक प्रकारचा ताण इथं निर्माण होऊ शकतो. म्हणजे वर्क प्लेसशी संबंधित जे ट्रेस आहेत ते आपण इथं पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. काय काय आहेत बघा, एकदा मुद्दे लक्षात येतील का? सुरुवातीपासून सांगू एकदा. तर ह्याच्यावरचा प्रश्न का आहे कसं कुठला? कर्मचाऱ्यांचे ताणतणाव किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना येणाऱ्या समस्या, औद्योगिक क्षेत्रात येणारे ताणतणाव, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित निर्माण होणारे ताणतणाव म्हणजेच वर्क प्लेस स्ट्रेस असं सुद्धा तिथं म्हणजे असे प्रश्न तिथं येऊ शकतात. आणि हे जे प्रश्न आहेत हे दीर्घोत्तरी आहेत. आता एवढं जे बघायचं कारण काय आहे सविस्तरपणे, कारण दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना आपल्याला तिथं जास्त लिहावं लागतं. प्रश्न कसा असेल, कामासंदर्भातील ताणतणावाचे स्वरूप सविस्तर लिहा. बघ हे आपल्याला तिथं 10-12 पॉईंट तिथं लिहिता येतात, मोठा प्रश्न असल्यामुळं. त्याच्या संदर्भात काय अडचण असेल तर विचारा आणखी. सर ह्याचे मुद्दे सांगताय ना? परत एकदा सांगू द्या का? फक्त एक एक डिटेल मध्ये नका सांगू, फक्त एक हे सांगा. एक एक पॉइंट. हा एक एक पॉइंट सांगा. बघा, पहिला आहे मतभिन्नता, दुसरा आहे कामाचे ठिकाण, आले हो. पुढे आहे संघटनात्मक बदल, संघटनात्मक तणाव आहे सर, नंतर आहे बदल. एक मिनिट. परत तेच यायला लागले, एक मिनिट. एक मिनिट. हे बरोबर आहे सर. हे बरोबर आहे का? हा. संघटनात्मक तिसरा पॉइंट आहे. तणाव. चौथा संघटनात्मक तणाव. त्याच्या पुढचा आहे पाळीतील सतत बदल. त्याच्या पुढचा आहे जास्त काम आणि त्याच्या पुढचा कमी काम. त्याच्या पुढे आहे संघटनात्मक बदल. पुढे आहे निर्णयात सहभागित्व नाही. त्याच्या पुढे संघटनात्मक नेतृत्व. त्याच्या पुढे आहे अंतर्गत कलह. आणि आताचे जे 3 बघितलेले आहेत ते आहे अपुरे प्रशिक्षण, नोकरीची असुरक्षितता आणि लास्टचा आहे कंटाळवाणे किंवा नावडते काम. आले का सर्व? किती झाले एकूण? 13 झाले. ठीक आहे, चालतंय. थांबूयात मग, वेळ झालेली आहे. हो सर. हरिओम. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू.